नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, मी मंगला वलगावकर. माझं मंगला आजीच्या धमाल गोष्टी नावाचं यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर मी तुम्हाला गोष्टी सांगते, श्लोक सांगते, अनुभव सांगते, इतर आणखीन काही जमती पण सांगते, सुभाषितं सांगते. आज आता मी तुम्हाला एक छोटीशी पण खूप छान गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे परीक्षा. काय नाव आहे? परीक्षा. खूप पूर्वीच्या काळी बरं का, खूप म्हणजे खूप पूर्वीच्या काळी आपल्याकडची शिक्षण पद्धती आजच्यासारखी नव्हती. तेव्हा गुरुकुल पद्धत होती. कोणती पद्धत होती? गुरुकुल पद्धत. म्हणजे 8व्या वर्षी म्हणजे झाली की गुरुच्या घरी जायचं आणि 12 वर्ष गुरुच्या घरी राहून सर्व शिक्षण पूर्ण करून मग आपल्या घरी यायचं. मग गुरुकडं काय शिकायला मिळायचं? तर शास्त्रास्त्र विद्या, बाकी इतर सगळं शिक्षण, गणित, विज्ञान, इंग्रजी, मराठी भाषा, सगळ्या संस्कृत आणि व्यवहार ज्ञान पण शिकायला मिळायचं. कारण गुरु जे सांगतील ते काम करावं लागायचं ना. आणि गुरुची पत्नी जे सांगेल ते पण सगळं करावं लागायचं. म्हणजे झाडणं, सारवण, पाणी भरणं, लाकडं आणणं, लाकडं फोडणं, जे पडेल ते काम गुरु आणि गुरूंची पत्नी जे सांगतील ते सगळं करावं लागायचं. त्यामुळं ती मुलं काय व्हायची, नुसतीच शिकायची नाही तर ती अगदी परिपूर्ण व्हायची. व्यवहारातसुद्धा ती एकदम चतुर व्हायची. सगळा व्यवहार त्यांना अगदी उत्कृष्ट यायचा. तर अशी आपली पूर्वीची पद्धत होती. ऋषीमुनींचे आश्रम असायचे गावाच्या बाहेर लांब एकीकडं, आणि अतिशय वनश्री सुंदर असलेले रम्य ठिकाणी जिथं झाडी भरपूर आहे, झुळझुळ वाहणारी नदी आहे, अशा ठिकाणी आश्रम असायचे. आणि मग तिथं ही मुलं शिकायची. तर एकदा गुरूंकडं 3 मुलं शिकायला गेली बरं का. 3 मुलं शिकायला गेली आणि त्यांचं शिक्षण झालं. जवळजवळ 12 वर्षाच्या होत आलं होतं. गुरुजींनी एकदा ठरवलं की या मुलांची काय घ्यावी, परीक्षा घ्यावी म्हणून. आणि मग त्यांनी त्या मुलांना सांगितलं की आज मी तुमची परीक्षा घेणार आहे म्हणे, आणि जो कोणी उत्तीर्ण होईल त्याचं शिक्षण पूर्ण झालं म्हणून. तर मग आता मुलं म्हणाली ठीक आहे. मग गुरुजींनी काय केलं, त्या 3 मुलांना लांब एका रानात जाऊन एक झाड आणायला सांगितलं. पण गंमत काय केली त्यांनी, बाहेरून पडताना दाराच्या बाहेर त्यांनी काटे पसरवून ठेवले, भरपूर काटे पसरून ठेवले. आणि आता ही 3 मुलं निघाली परीक्षेला. पहिला गेला, ते काटे पाहिले त्यांनी आणि त्याला काहीच सुचेना ह्या काट्यावरून कसं जायचं, काय मार्ग काढायचा. तो नुसताच बसून राहिला. त्यांनी काहीच प्रयत्न केला नाही. त्याला काही सुचेच ना काय करावं ते. दुसरा होता, त्यांनी काय केलं, तो काटे तुडवून तसाच निघाला. ते सगळे काटे त्याच्या पायाला टोचले, रक्त आलं, रक्तबंबाळ पाय झाले. पण तो तसाच गेला आणि ते झाड घेऊन परत आला. दुसरा मुलगा. आता तिसऱ्या मुलाची पाळी आली. त्यांनी पाहिले ते सगळे काटे. आता काय करायचं बुवा, काटे टोचतील, कसं काय बाहेर जायचं. मग त्यांनी काय केलं, आश्रमातून एक खराटा आणला आणि ते सगळे काटे झाडून रस्त्याच्या कडेला लावले. खराटा जागेवर नेऊन ठेवला आणि मग तो चालत जाऊन त्यांनी ते झाड तिथपर्यंत जाऊन घेऊन आला. मग गुरुजींनी प्रत्येकाला आल्यानंतर विचारलं की तू काय केलंस, तू आणलं का झाड? पहिला मुलगा म्हणाला नाही, मी काही आणलं नाही. ते काटे पाहून मला काय करावं ते सुचलंच नाही, त्यामुळं मी काही ते झाड आणलं नाही. मग त्यामुळं तो नापास झाला. दुसरा म्हणाला मी त्या काट्यातूनच गेलो, काटे तुडवले, काटे मला टोचले, माझ्या पायाला रक्त आलं, पण मी तसाच गेलो आणि ते झाड घेऊन आलो. मग गुरुजी म्हणाला तू निदान मार्ग काढला आणि प्रयत्न तरी केलास म्हणून. तिसऱ्या मुलाला गुरुजींनी विचारलं तू कसं काय आणलं रे झाड?
तर तो म्हणाला, मी विचार केला की हे काटेच बाजूला केले तर आपल्याला तर जाताच येईल, पण इतरही सगळ्यांना जायला मार्ग मोकळं होईल. म्हणून मी आश्रमातून खराट आणला आणि सगळे काटे झाडून रस्त्याच्या एका कडेला लावले आणि आज खराटा जागेवर ठेवून मी गेलो आणि ते झाड घेऊन आलो. गुरुजी त्याला म्हणाले, तू पहिल्या नंबरने पास झालास आणि आता तुला तुझ्या घरी जायला परवानगी आहे, तुझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. तर अशा रीतीने गुरुजींनी त्या तिन्ही मुलांची परीक्षा घेतली. त्यावेळेला काही पेपर असायचे, परीक्षा असायच्या, अशी पद्धत नव्हती. तर गुरुजी अशी परीक्षा घ्यायचे आणि मग मुलांना अशा प्रकाराने शिक्षण मिळून मुलं अगदी परिपूर्ण होऊन आपल्या घरी जायची आणि पुढं व्यवहारात अगदी यशस्वी होत असत. तर अशी ही जुन्या काळातली गोष्ट, पण बोधप्रद गोष्ट मी तुम्हाला सांगितली. धन्यवाद.